नमस्कार मंडळींनो, आज बनवूया आपण गव्हाच्या पिठापासून बिस्किट एकदम सोप्या पद्धतीने बेकरी सारखे। चला तर सुरू करूया। 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, अर्धी वाटी बारीक केलेली साखर, पाव वाटी शाबीत साखर, 2-3 चम्मच तूप, मी एक पळी टाकले। त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ। सगळीकडून मिक्स झालं पाहिजे। मिक्स करून घेऊ छान असं। मुलांना बिस्किट खायला आवडतात, बाहेरून आणण्यापेक्षा घरीच बनवा। अशा प्रकारे पीठ असं घट्ट होईपर्यंत हातावर मिक्स करा चांगलं। तूप सगळीकडून मिक्स होतंय। अशा प्रकारे बघा कसा गोळा होते हातावर तयार। त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी मिक्स करून घेऊ। थोडं थोडंच पाणी टाकू, कारण एकदम पाणी टाकू तर पातळ होईल। आपल्याला घट्ट पीठ करायचंय। चांगलं पीठ सगळीकडून मिक्स घेऊ, गाठ वगैरे नाही झाली पाहिजे। हे बघा अशा प्रकारे पीठ घट्ट झालेलं आहे। याला 5 मिनिटे आपण भिजू देऊ। झाकून ठेवू, 5 मिनिटे भिजू देऊ। बघा 5 मिनिटांनी पीठ भिजून रेडी आहे। तर आपण बिस्किट करायला सुरुवात करू। हातावर गोल गोल करू, गोल गोल करून त्याला असं मध्यभागी दाबून घेऊ, कारण ते डबर राहणार नाहीये आणि तळायला ते थोडंसं मधात कच्चं राहील। त्यामुळे असं 3 बोटाने दाबून घेऊ। 3 बोटाने दाबून घेतल्यावर त्याला आपण आकार देऊन घेऊ। तुमच्या मनावर तुम्ही कसा पण आकार देऊ शकता। मी असा दिलेला आहे। माझे बाकीचे सगळे बिस्किट करून रेडी आहेत। इकडे मी तेल तापाय ठेवलं होतं। एक बिस्किट टाकून बघितलं तेल गरम झालंय का। बाकीचे पण बिस्किट टाकते। आणि गॅस आहे ना कमी ठेवायचा, फुल नाही करायचा। फुल केला तर बिस्किट वरून लाल दिसतील पण आतून कच्चे राहतील। कमी गॅस असला ना तर बिस्किट छान फ्राय होतात। त्यामुळे कमी गॅसवर ठेवायचे। हे बघा बुडबुडे सुटलेले आहेत चांगले। पलटून घेऊ बिस्किट। बघा असे बघू शकता बुडबुडे सुटलेले आहेत। जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत बिस्किट काढायचे नाही। बघा बुडबुडे कमी झालेले आहेत। आता बिस्किट आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। बघू शकता बिस्किट आपले रेडी आहेत आणि चांगले पण दिसतात। बेकरी सारखे बिस्किट सारखे खायला पण छान लागतात आणि एकदम खुसखुशीत होतात। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। बघा आपले सगळे बिस्किट तळून रेडी आहेत। व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसे झालेत तर। थँक्यू।